पण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कर्णधार तारापूर टीम लकी स्टार. दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेअर नाही आला तर मात्र दातेवरेचा आलेला दांडी टीम 3 धावेची पेनल्टी असेल लक्षात घ्या. लकी स्टार तारापूर कॅप्टन विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या. चला जाऊया मॅच कडे. आणि यंग टॅलेंट दांडी टीम बॅटिंग करताना पाहायला मिळेल. फिल्डिंग करताना टीम पाहायला मिळेल ती म्हणजे दातिवरे. राहुल आणि दीपेन ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि भाविक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. या अगोदरची स्पर्धा झाली फायर चषक. यंग टॅलेंट दांडी टीम सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगला खेळ दाखवला. दातेवरे टीम क्वार्टर फायनल मध्ये होती. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला आणि खरं तर मजा येणारी मॅच पाहायला. बॉल पाहिजे. जशी मॅचला होणार सुरुवात आपल्या समवेत जोडले जातील स्वास्तिक पाटील. यस धन्यवाद प्रीतम. आपण पाहतायत खासदार चषक 2026 भव्य दिव्य आयोजन. आणि या आयोजनामध्ये मात्र आजच्या रजनीमध्ये दुसरी मॅच रंगताना एका बाजूला यंग टॅलेंट दांडी यांच्या विपक्षामध्ये दातेवरी अशी आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच रंगली जाईल. पहिली मॅच मात्र वन साइड विन केली साई एकता बिरवाडी संघाने. अगदी जर बघायला गेलं त्यांच्या विपक्षामध्ये तारापूर संघ होता आणि त्याच्या यस मॅच ऑन केली जाईल. टायमर देखील ऑन असेल. 6 षटकांची स्पर्धा आणि या 6 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील येत्या काळात बघणं करेक्ट ठरेल. एका बाजूला यंग टॅलेंट दांडी त्यांच्या विपक्षामध्ये दातेवरी. पहिलाच गोलंदाजी ट्रॅकवर भाविक पहिला चेंडू टाकला जाईल. या ठिकाणी आपण पाहू शकाल यूट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्कच्या मदतीने सुपर मात्र कामगिरी सलग 6 दिवस मात्र या ठिकाणी पाटील नेटवर्क यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅचअप करण्याचं काम मात्र केलं जाईल. खासदार चषक 2026 भव्य दिव्य असं आयोजन वर्ष पहिलं. आणि आंबडगोड मैदानावर ही आजच्या दिवसातली दुसरी मॅच आणि खासदार चषक या वर्षीतली मात्र पहिली मॅच पहिलं वर्ष. यस या वेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय. एक धावा अर्जित केली जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु एक धावा काही रोखू शकत नाही. एका बाजूला स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल राहुल, दुसऱ्या बाजूला दीपेन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या अखेरीस 2 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी दोन्ही तुल्यबाण संघ. एका बाजूला यंग टॅलेंट दांडी त्यांच्या विरुद्ध दातेवरी. अर्थातच फायर चषकमध्ये क्वार्टर फायनलमध्ये फायर ए संघाबरोबर मात्र सामना अगदी सुपरित्या रंगला होता. आणि आजच्या दिवसामध्ये ही दुसरी मॅच रंगताना आंबडगोड मैदानावर आपण पाहतायत. सुपर कामगिरी करतोय गोलंदाज या ठिकाणी भाविक. मात्र धारदार गोलंदाजी पहिल्या षटकाकरता गोल. यस यावेळेला राऊंड मात्र फटका सजवला जातोय. अगदी
आपण पाहिलं सुरुवात मात्र अतिशय सुरेखरित्या यस उद्याचा दिवस दुसरा आणि उद्याच्या दिवसामध्ये मात्र आपल्याबरोबर जोडले जातील अर्थातच प्रमोदजी शेडके सर आपल्याबरोबर कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील, त्याचबरोबर प्रीतम गोट्या हे देखील जोडले जातील. त्यानंतर मात्र 13 आणि 14ला सलग 2 दिवस प्रमोदजी शेडके सर आपल्याबरोबर मात्र जोडले जातील. यावेळेला रिव्हर्स अटेम्प मात्र सुपर पटका, 1 बाउन्स मात्र निघून जाईल चेंडू चौकारा करता. अगदी आपण पाहू शकाल 12 ते 17 अशी सलग 6 दिवसांची ही स्पर्धा मात्र आंबडकोड मैदानावर रंगली जाईल. आणि जसजसे दिवस जवळ जातील अगदी मेगा फायनल दिवशी मात्र खूप मजा येणार आहे, कारण 2 मात्र ऑल इंडियाचे खेळाडू प्रत्येक संघामध्ये आपल्याला दिसून येतील. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर मजाच मजा आहे. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्याबरोबर 15 तारखेला उत्कर्ष पाटील देखील जोडला जाईल, त्याचबरोबर मंथन घरात देखील मात्र जोडला जाईल. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर 17ला मात्र आपल्याला बरोबर मंथन घरात, प्रीतम घरात आणि उत्कर्ष पाटील अशी मात्र कॉमेंटेटरची मात्र जोडी मात्र आपल्याला या ठिकाणी मात्र ऐकण्याकरता मात्र भेटणार आहे खासदार चषकामध्ये. अगदी सुपर आयोजन आणि नियोजन भव्य असं मात्र ही स्पर्धा पालघर डिस्ट्रिक्टमध्ये मात्र आपण पाहतोय. आणि चला थोडंसं स्पीडअप करा, टायमर देखील ऑन आहे. 25 मिनिटाचा टाइम असेल आणि 25 मिनिटामध्ये तुम्हाला यस पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर रितेशला आपण यावेळेला पाहू शकाल. पहिला चेंडू सुपर चेंडू, अगदी जर बघायला गेलं तर अचूक टप्पा, बेधक मारा, कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला हात खोलण्याची संधी दिली नाही. आला डॉट. यावेळेला पुन्हा मोठ्या हिटच्या शोधामध्ये वारंवार जात आहेत, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्कच होत नाही. आणि त्याच कारणामुळे यावेळेला देखील डॉट. दीपेन थोडंसं मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पाहायला गेलं तर थोडं संघर्ष करतोय, कारण गोलंदाजी तेवढी धारदार आहे अर्थातच रितेशची. सुपर गोलंदाजी. पहिला चेंडू टाकल्यानंतर आला डॉट, त्यानंतर जर बघायला गेलं तर दुसरा चेंडू देखील डॉट. कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल रितेशचं असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण खेळपट्टी मात्र तेवढीच टणक आणि दिसायला देखील अतिशय सुंदर. आणि त्याचं खेळपट्टी बनवण्याच्या मागचं कारण म्हणजे अर्थातच आमचे निरंजन दादा यांनी अथक परिश्रम, मेहनत आणि संघर्ष करून हीच खेळपट्टी क्रिकेट पट्टूसाठी मात्र या ठिकाणी बनवलंय. आणि यावेळेला बॅटिंगमध्ये सुपर प्रॉपर टायमिंग, चेंडू लांब 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 आउट ऑफ दी पार्क. 6 धावा करता षटकार. कम ऑन डीजे. टँकडीचे 2 चेंडू मागे मात्र संघर्ष होता. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर प्रॉपर टायमिंग या ठिकाणी दीपेनचं कॉन्फिडन्स लेवल थोडंसं लूज जरूर झालं होतं, परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर आत्मविश्वास आणि यावेळेला चांगला फटका सजवला जातोय लॉंग ऑन रिझनमध्ये. यस 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूची अखेरीस 14 धावा स्कोर कार्डवर. यावेळेला जर बघायला गेलं तर रितेश 15 धावा स्कोर कार्डवर समस्व. या ठिकाणी जर बघायला गेलं तर सुपर गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळेला फलंदाज थोडंसं प्रेशरमध्ये जरूर आहे. यावेळेला गडबड होते, डायरेक्ट हिट जरूर लागला. यावेळेला हिट लागला असता तर परतावा लागला असता दीपेनला, परंतु नशिबाची साथ
असं म्हणायला देखील हरकत नाही. पहिल्या अटेम्प्टमध्ये मात्र चेंडू स्टंपला लागला, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र चेंडू जर स्टंपला लागला असता तर दीपेनला परतावा लागला असता. अगदी रिस्की रन, गरज नव्हती परंतु धावा घेण्याचा मोह आवडला नाही आणि त्याच कारणामुळे एक धावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि अगदी सुखरूप नॉन स्ट्राईक एंडला मात्र दीपेन पोचले गेले, राहुल पोचले गेले. यावेळेला दीपेन ऑन स्ट्राईक. डावखुरा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या माध्यमातून रितेश 5 चेंडूंचा खेळ झालाय, 16 धावा स्कोर कार्डवर. यावेळेला कव्हर रिझन मध्ये हा फटका सजवला जातोय, 1 धावा अंकित केली जाईल. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी आपण देऊया संधी डिस्क जॅकीला, अर्थातच उत्कर्ष डीजेला. कमॉन. या वेळेला तिसरं षटक व पुन्हा भाविक गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केला जातोय. यावेळेला अगदी सॉफ्ट हँडने चेंडू मात्र खेळून काढला जातोय. 1 धावा करता धावपल्ला 1ने पुढे जाईल. अगदी प्रेझेन्स ऑफ माइंडने दोन्ही खेळाडू खेळत आहेत. 6 षटकांची ही स्पर्धा आहे आणि दोन्ही खेळाडूंना माहिती आहे एकेरी दुहेरी धावावर देखील तितकाच भार दिला जातो. ज्यावेळेला षटकार आला त्यानंतर जर बघायला गेलं तर एकेरी दुहेरी धावावर जास्त मात्र कॉन्सन्ट्रेशन केलं जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. कारण त्यांना माहिती आहे सातत्याने धावपलक हलचा ठेवणं गरजेचं आहे, त्यानुसार धावपलक पुढे जाणार नाही. एक षटकार आल्यानंतर पुढचा देखील षटकार मारणे गरजेचं नाही, कारण एकेरी दुहेरी धावा देखील येणे गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीचा खेळ मात्र यंग टॅलेंट दांडी संघाचे कडून खेळाडूकडून आपल्याला बघायला भेटते. एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला दीपेन सुपअप कामगिरी करताना. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्कच झाला नाही आणि त्याच कारणामुळे यावेळेला आलाय डॉट. वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय परंतु यावेळेला सक्सेसफुल ठरत नाहीये. कारण कुठे ना कुठे जर बघायला गेलं रिव्हर्स अटेम्प्ट जर खेळायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट असणं गरजेचं आहे. बॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क होणं गरजेचं आहे, त्यानंतरच हा फटका तुमचा सक्सेसफुल होऊ शकतो. परंतु यावेळेला वारंवार रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतात परंतु चेंडू मात्र डॉटने या ठिकाणी दर्शवलं जाते. आता 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला बॅट आणि बॉल अगदी बॉटम एज लागली जाते. स्क्वेअर डीप स्क्वेअरमध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धावा करता धावपल्ला 1ने पुढे जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आता जर बघायला गेलं तर भाविकचा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल असं म्हणायला देखील हरकत नाही. पहिला चेंडू 1, त्यानंतर जर डॉट, नंतर 1. अगदी कंजूस गोलंदाजी म्हणायला देखील हरकत नाही, कारण अगदी जकडून ठेवलंय यावेळेला फलंदाजाला. दातिवरी संघाकडून जर बघायला गेलं तर धारदार गोलंदाजी नक्कीच बघायला भेटते आणि त्याचंच प्रत्यक्ष उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये देताना यावेळेला आपण पाहू शकाल. यावेळेला चेंडू सरळ मात्र पायावर येऊन आदळला. क्षेत्ररक्षण म्हणजे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला भेटलं. चेंडू फील्ड झालाच नाही आणि त्याच कारणामुळे 1 धावा अंकित केली गेली. धावपल्ला 1ने पुढे जाईल. अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर जकडून ठेवलं या फलंदाजाला. डिफेन्सच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर सुपअप कामगिरी करताना यावेळेला दातिवरी संघाचे खेळाडू मात्र यावेळेला पाहू शकाल. षटकाराला हरकत नाही परंतु चांगले चेंडू टाकण्याची क्षमता आमच्याकडे देखील आहे आणि तीच कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहू शकाल भाविकच्या माध्यमातून. यावेळेला सुपअप स्विंग अँड मिस. यावेळेला जर बघायला गेलं तर अचूक टप्पा, अगदी संमरण चेंडू, वेगाने मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातकंडामध्ये जाऊन विसावला. यावेळेला देखील आलाय डॉट. आता उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. धावपलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 20. यावेळेला फटका डीप स्क्वेअर मध्ये मात्र सजवला जातोय. 1 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. दुसरी धावा देखील सहजतेने मात्र पूर्ण केली जाते. धावपल्लाक 2 ने पुढे जाईल. 3 षटकाच्या अखेरीस 22 धावा स्कोर कार्डवर लागले जातात
आणि तत्पूर्वी संधी देऊया डिझेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डिझे. यस थँक्यू डिझे. आणि आपण पाहतायत फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत खासदार चषक ते नाईट क्रिकेट स्पर्धा 2026 भव्य दिव्य आयोजन यावेळेला आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये सुपर कामगिरी सलग 6 दिवस 12 मे ते 17 मे अशी ही स्पर्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. प्रथम पारितोषिक मात्र या ठिकाणी 1,00,000, दुसरं पारितोषिक मात्र 50,000 अशी ही भव्य दिव्य असं आयोजन आणि नियोजन आपण पाहू शकाल. आणि तिसरं आणि चौथं पारितोषिक मात्र 11,000 अशी ही स्पर्धा मात्र आंबटगोडा मैदानावर मात्र रंगताना यावेळेला आपण पाहू शकाल. आणि खासदार चषक ज्यांच्या स्वप्नातून मात्र ही साकार होणारी स्पर्धा अगदी बराच वर्ष मात्र 1 वर्ष वाट पाहावी लागली ही स्पर्धा मात्र आयोजन करण्याकरता. अर्थातच त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पाडली जाते. अर्थातच विदुरजी पाटील, त्याचबरोबर गणेशजी गरज साहेब आणि आनंदजी सोमण यांच्या विशेष समर्थनातून आणि पूर्ण इंटायर पास्तळ फायर चषकचे सर्व ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र आज साकार होताना आपण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 26 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता जर बघायला गेलं तर एक पहिल्या दुसऱ्या घेरवर खेळून चालणार नाही. तिसरा चौथा घेरवर मात्र खेळावा लागेल. यावेळेला फटका लॉंग ऑन रिझनमध्ये सजवला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाकडून झाली चुकी आणि त्याच कारणामुळे 1 नव्हे तर 2 धावा सहजतेने पूर्ण केले जाते. आज काय घडतंय दातेवरी संघाकडून थोडंसं कॉन्फिडन्स लेवल लूज आहे की काय? कारण सातत्याने जर बघायला गेलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून देखील थोडंसं या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. फलंदाजाकडून कभी इधर तो कभी उधर अशा रीतीचं मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना यावेळेला आपण पाहू शकाल. यावेळेला बॅटीची इनसाइड एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. सुपर क्षेत्ररक्षण मात्र फील्ड केलं जाते आणि 1 धावा अंकित केले जाईल. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाय टोकून उभे आहेत. कुठल्याही प्रकारचा मात्र मोठा फटका मात्र या ठिकाणी सजवल्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावावर मात्र सातत्याने मात्र भर दिला जातोय. परंतु बघायला गेलं तर आता 29 लागलेत. 6 षटकांची ही स्पर्धा आणि या 6 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. कारण समोरचा जर संघ बघायला गेला तर दातेवरी या संघाकडे देखील तेवढे ताकदीचे फलंदाज आहेत. चला स्पीडअप द्या मॅचला. यावेळेला फुल टॉस चेंडू देखील कनेक्ट झाला नाही. अगदी बॅटीची इनसाइड एज 1 धावा. संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये डिपेंड परंतु यावेळेला देखील 1 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू डिपेंड ऑन स्ट्राईक. यस पहिला विकेट मात्र यावेळेला यंग टॅलेंट दांडीचा डिपेनला परतावा लागेल. तंबूचा रस्ता मात्र यावेळेला पकडलाय. आला विकेट स्कॉन. कमॉन डिझे.
टँगडेचे. यस, रितेश गोलंदाजी ट्रॅकवर पाचवा षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केला जाते. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निखिल. एका बाजूला जर बघायला गेलं तर राहुल 10 चेंडूंचा खेळ खेळलाय आणि 11 धावा बनवल्या जाते आपल्या संघासाठी. 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. चला स्पीडअप करा. मॅच कमी आहे त्यासाठी मात्र वेळ जास्त घेऊ नका. त्यानंतर जर बघायला गेलं तर अजून एक मॅच साई एकता बिरवाडे वाट पाहेल की कोणता संघ आमच्या विपक्षामध्ये येईल आणि ती मॅच झाल्यानंतर मात्र कोणता संघ क्वार्टर फायनलमध्ये मात्र प्रवेश करेल. मात्र उत्सुकता आजच्या दिवसामध्ये असेल. यावेळेला सुपर्ब चेंडू, वेगवान, परंतु पंचांचे हात खुलताना यावेळेला आपण पाहू शकाल. ज्या ताकदीचा चेंडू टाकला, राहुलकडे उत्तर नव्हतं. उत्तर विचारलं गेलं रितेशकडून की या चेंडूवर किती धावा, परंतु उत्तराला यावेळेला डॉट. यावेळेला ऑन स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल सुपर्ब चेंडू मात्र हाताळला, परंतु यस बॅटिंगवाल्या टीमने मात्र या ठिकाणी यस रिव्ह्यू घेतलेला आहे. यस चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र या ठिकाणी जर बघायला गेला तर रिव्ह्यू घेतला आणि त्यानंतर जर बघायला गेलं सक्सेसफुल ठरलं जातं. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल आहे यावेळेला. जर बघायला गेला आत्मविश्वास असेल ज्यावेळेला चेंडू डिलिव्हर झाला. चला रिव्ह्यू सिस्टीम आहे. पंचांनी त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आणि या ठिकाणी चेक देखील केला. थर्ड पंच आहेत या ठिकाणी, त्यांनी मात्र या ठिकाणी दर्शवलं लेग स्टंपवरून मात्र चेंडू गेलेला आहे. या ठिकाणी मात्र यूट्यूब लाईव्हचे मात्र थर्ड अंपायर जे आहेत त्यांच्या माध्यमातून चेक केला गेलाय. चला मॅचला ऑन करा. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू यावेळेला हाताळला गेला. पंचांना जरूर वाटलं असेल की वाईट आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर एक मिनिट मी एकच सांगेल फक्त एकच प्रतिनिधीने या, एकच प्रतिनिधीने या आणि फक्त बोला.
बघा या ठिकाणी पंचाचा जो डिसिजन असेल, अंतिम डिसिजन असेल, थर्ड पंच या ठिकाणी आहेत. पंचाचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे, मॅचला ऑन करा. जास्त वेळाचा अवधी तुम्हाला दिला जाणार नाही. अरे मित्रा, चला मॅच ऑन करा. चला फेअर डिलिव्हरी. चला मॅच ऑन केली जाईल. पहिलाच चेंडू आलाय डॉट. समोर जर बघायला गेलं तर राहुल यास चेंडू बराच काळ हवेमध्ये. त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय नो. 1+2 धावा. मात्र स्कोर कार्डवर तिसरी धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल अर्थातच राहुलला. पंचांचे नोचा इशारा आणि त्यावर मात्र 2 धावा, 1+2 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. टँगडेजे यस मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर जर बघायला गेला तर खराब चेंडू रिलीज केला. अर्थातच वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न रितेशने जरूर केला, परंतु वेगावर कंट्रोल झाला नाही आणि मात्र कमरेच्या वरती मात्र हा चेंडू खेळला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. आणि त्याच कारणामुळे 1+2 धाबा स्कोर कार्डवर जोडला तरी स्कोर कार्डचा विचार केला तर 33 धाबा स्कोर कार्डवर लागल्या जातात. येत्या काळात जर बघायला गेलं तर 5वं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. चला स्पीडअप करा मॅच. त्यानंतर जर बघायला गेलं तर आजच्या रजनीतली मात्र एक मॅच रंगली जाईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुल टॉस चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये हा फटका सजवला. त्या ठिकाणी चुकी धडपड चेंडू थांबेल का? उत्तर येतोय नाही, निघून जाईल चौकारा करता. अशा पद्धतीचा क्षेत्ररक्षण चेंडू फील्ड केला, परंतु थ्रो मात्र ॲक्युरेट आला नाही. दोन्ही खेळाडू बीट आणि त्यानंतर चेंडू फरार झाला चौकारा करता. थँक्यू डीजे. पंच 5 धावा अंकित केल्या जातील. ओके यस, 5 धावा अंकित केल्या जातात. नशिबाची साथ म्हणायला हरकत नाही यंग टॅलेंट दांडी संघाच्या बाजूला. अगदी खराब थ्रो. फील्ड क्षेत्ररक्षण मात्र सुपअप केलं होतं, परंतु अचूकरित्याचा मात्र थ्रो यावेळेला फेकला गेला नाही. यष्टीरक्षक देखील बीट, क्षेत्ररक्षण देखील बीट आणि चेंडू सरळ चौकारा करता. अगदी रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहू शकाल. रितेश नो आला. त्यानंतर जर बघायला गेला तर यावेळेला बोनस मात्र यावेळेला 4 धावा भेटल्या. यावेळेला फटका सजवला जातोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. 1 धावा अंकित केली जाईल. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा यष्टीरक्षक हाताच्या ओंजळीमध्येच मात्र चेंडू येत नाही आणि त्याच कारणामुळे धावा वेगाने बनत आहेत. आता 2 धावा अंकित केल्या जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 5व्या षटकातले 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बाजूला मोहित, दुसऱ्या बाजूला निखिल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला फटका सजवला जातोय. उंचच गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र करेल. तत्पूर्वी मात्र चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण केला. कॅच जरूर सुटला, परंतु रनिंग कॅच होता. अवघड जरूर होता. प्रयत्न चांगले केले, परंतु यावेळेला मात्र जर बघायला गेला तर 2 धावा अंकित केल्या जाईल. धावपल्ला 2 ने पुढे जाईल. अगदी चांगल्या रीतीत 42 ऑन दी स्कोर कार्ड लागले जाते. एका बाजूला मोहित. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. खासदार चषक 2026 आजच्या रजणीमधली ही दुसरी मॅच रंगताना आपण पाहतोय.
त्यावेळेला बॅटीची एज क्षेत्ररक्षण थांबवू शकत नाही. दन 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 करत चौकारा करता आल्यात 4. टँकेडेज यस या ठिकाणी आपण पाहतायत आणि ऐकतोय उत्कर्ष डीजेला सुमधुर संगीताने मात्र मनोरंजन केलं जाते. चला व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी बॉल पुरवा मैदानाच्या आतमध्ये ही विनंती असेल. 5 चेंडूचा खेळ झालाय 46. अगदी जर बघायला गेलं तर पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये धाबा अगदी संत गतीने स्कोर कार्डवर लागत होते, परंतु जर बघायला गेलं तर 5व्या षटकामध्ये रितेश नो पडला आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर धाबा अगदी वेगाने वाढल्यात असं म्हणा देखील हरकत नाही. यावेळेला चांगला खोलवर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर फटका सजवला जातोय लॉंग रिझन मध्ये. एक धाबा दुसरी धाबा देखील सहजतेने पूर्ण केले जाते. 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकाच्या अखेरीस 48 ऑन दी स्कोर कार्ड. तत्पूर्वी आपण संधी देऊया उत्कर्षला. कमॉन डिझिंग. चला मॅच ऑन करा. थँक्यू डिझी. चला उर्वरित आणि अंतिम शेवटचं षटक असेल. कोण घेऊन येईल षटक? 6वं प्रथमेश 6वं षटक हाताळण्याकरता या ठिकाणी सज्ज झालाय. आणि आता जर बघायला गेलं तर समोर बॅटर्स एका बाजूला निखिल दुसऱ्या बाजूला मोहित अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये किती धावा जमवल्या जातील? 48 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तर येत्या काळात 6 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील की रोखलं जाईल प्रथमेशच्या माध्यमातून? अगदी 6वं षटक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जाणार या षटकामध्ये मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल निखिलला. डावकुरा आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला रनअप थोडंसं चुकलं. पंचाच्या माध्यमातून दर्शवलं गेलं की हा डेड चेंडू घोषित केला गेला. यावेळेला काय प्रचंड वेगावर स्वार. अगदी जर बघायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न निखिलने जरूर केला, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्कच झाला नाही आणि यावेळेला आलाय जरूर डॉट. तर येत्या काळात जर बघायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील? अगदी लांब रनअप आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर वेगवान चेंडू हाताळला जातोय. यावेळेला रन घेण्याची प्रयत्न जरूर झाला परंतु परतावा लागेल निखिलला. बॅक टू डगआउट्स. आला विकेट्स गॉन. कमॉन डिसे. टँगडेचे नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश दाखल झालाय. येत्या काळात जर बघायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ. यावेळेला सुपअप चेंडू त्यावर तितकाच सुपअप फटका सजवला गेला आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर 1 धावा. यावेळेला थ्रो मात्र चांगला सरळ हातामध्ये. 49 ऑन दी स्कोर कार्ड. पहिला चेंडू डॉट त्यानंतर विकेट नंतर डॉट. अजूनही जर बघायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी. ऑन स्ट्राईक वर
जिग्नेशला आपण पाहू शकाल. 3 चेंडू मागे मात्र कमाल करावा लागेल. 49 ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेला अक्रॉस द बॅट चेंडूला सरळ फेकून दिला जाते. लांब 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 षटकार. कमॉन डीजे. यावेळेला फुल टॉस परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षण चेंडू खाली चुकी करणाऱ्या परतावा लागेल जिग्नेशला. बॅक टू डग आउट. साला विकेट्स गॉन. कमॉन डीजे. डीजे. 55 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि चेंडू देखील या ठिकाणी बघू शकाल. 5 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय परिपूर्ण. अजूनही जर बघायला गेलं तर एक चेंडूचा खेळ बाकी. या चेंडूवर किती धावा जमवल्या जातील बघणं करेक्ट ठरेल. एका बाजूला प्रथमेश जर विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. या वेळेला अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर सरळ फेकून दिले जात आहे. आउट ऑफ दी पार्क. 6 धावा करता आल्याच. खासदार चषक षटकार 6. कमॉन डीजे. यस. पुढील इनिंग करता आपल्या बरोबर मात्र जोडले जाईल अर्थातच प्रीतम गरत. तशी नाण्याची एक बाजू आपण पाहिली.
धन्यवाद. आपण ऐकत होता स्वस्तिक पाटील याला. आणि जाऊया मॅचकडे. 62 धावेचं आव्हान आहे आणि एकदा रेफर घेतल्यानंतर एकदा दाखवल्यावर पुन्हा एकदा रेफर दाखवलं जाणार नाही. जो डिसिजन वॉर्ड रूममध्ये येणार तोच मान्य करावा लागेल. जर कोणताही संघ इथे उज्जत घालेल किंवा अपशब्द वापरेल तर त्याला मात्र पेनल्टी बसेल 2 धावेची, हे देखील लक्षात घ्या. चला बॅटिंग टीम, दातवरी टीम, आपण ओपनिंग बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 62 टू विन. समोर मात्र आपण बघू शकतात यंग टॅलेंट दांडी आणि त्यांचे विपक्ष दातिवरे. चला दातिवरी टीम, भरपूर वेळ घेतला जातोय. ओपनर बॅटमॅन पाठवा मैदानाच्या आतमध्ये पटापट. अजूनही येत नाहीयेत. विनंती आहे, चला फटाफट. ओपनिंग जोडी हार्दिक आणि मनीष मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि रितेश आणि मनीष ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दातिवरे टीम कडून. आणि ओपनर गोलंदाज आपण पाहू शकता तन्विश वझे तयार आहे गोलंदाजीसाठी. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. जसं बॉल टाकला जाईल टायमर होणार ऑन. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे खासदार चषकामध्ये. आणि इथून आपण विचार केला तर 61 झाल्यात, 62चं आव्हान आहे. आणि अनय डिजिटल आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. आता यूट्यूबचा जमाना आहे, जिथून आपण बघू शकता. या यूट्यूबच्या जमान्यामध्ये ग्राउंडवर जायची गरज नाही. ओ पहिलाच खराब बॉल आणि इकडे मात्र फलंदाज देखील झालाय सरप्राईज. बिबरने झाले सुरुवात. 1+1 स्कोरबोर्ड 2. युवा टॅलेंटेड खेळाडू आणि त्यांच्याबरोबर आपण बघू शकता सिनियर खेळाडू योगेश आपल्याला पाहायला मिळते. 62 टू विन दातिवरे टीम. फायर चषकामध्ये दोन्ही टीम क्वार्टर फायनलमध्ये पाहायला मिळाल्या. दातिवरे टीम फायर ए संघापूर विरुद्ध खेळत असताना क्वार्टर फायनलमधून बाहेर गेली, परंतु दांडी टीम सेमीफायनलमध्ये होती आणि ती देखील विसरणार नाही ती मॅच सेमीफायनलची. फायर पास्टर ए संघाविरुद्ध 1-6 आणि कृपेश पाटीलचा षटकार खूप व्हायरल झाला. गावाच्या प्रत्येक मोबाईलमध्ये स्टेटसवर आपल्याला पाहायला मिळाला. आणि व्हिडिओ बनवणारे हिमांशू. यावेळेस फुलटस हा बॉल होता आणि फ्रीडचा हा बॉल होता. बघा फलंदाजाचं रिॲक्शन बघा. अगदी खेळल्यानंतर त्याने धावताना आपल्या टीमकडे पाहिलं, कारण की तिथून मात्र बऱ्याचसं काही बोलणं येत असेल, जिथे आपण नाराज असतील, कारण की असा बॉल मिळाला होता आणि तो फ्रीडचा होता. जी संधी घालवली फलंदाज रितेशने. रितेश आणि मनीषची जोडी 1 बॉल आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 62 म्हणजेच 10.25 ते 30 ची सरासरी मेंटेन करायची आहे. फुलटस बॉलला सोडणार नाहीये. इनफिल्डच्या वरून डीप मध्ये लॉंग ऑनला पाठवलं चेंडू. 1 बाउन्स सीमा पार 4 एसडीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जिथे मात्र पुढे येऊन फटका सजवला जातोय. बघा 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर परिपूर्ण करायचे ते देखील लक्षात घ्या. धावफलक 7, 2 चेंडूचा खेळ होतोय 7 स्कोर कार्डवर. आणि पहिला बॉल बीमर, दुसरा बॉल लेग बाईस मध्ये 1 आणि तिसऱ्या बॉलवर चांगला फटका 4. चौथा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल हाताळला जातोय. टॉट बॉल येत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडू आणि 3 चेंडू मागे 7 धावा 62 टू विन. एक बाजूला यंग टॅलेंट दांडी आणि दुसऱ्या बाजूला दातिवरे. फटका चांगला आहे अगदी ओव्हर पिच बॉलला इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला 4 चौकार. अगदीचे मास्टर थँक्यू मास्टर. बघा ऑफस्टमच्या बाहेर होता आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात हिमांशू लाईव्ह अपडेटिंग देत असताना तन्वीश वजेवर केलेला हल्ला, चांगला फटका इनफिल्डच्या वरून पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजची पहिली रात्र खासदार चषक 2026 आदरणीय सन्माननीय हेमंतजी सावरा साहेब खासदार यांच्या नावानेच मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय श्री विदुरजी पाटील साहेब मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. पाटील नेटवर्कची ही क्वालिटी आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न 38 सर्कलमध्ये थांबवलं जाईल आणि 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर. चांगली मात्र सुरुवात होत असताना दातेवरे टीमची पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक 5 मध्ये 12. शेवटचा बॉल गोलंदाज तयार. शेवटचा बॉल असेल आणि गोलंदाज तयार तन्वीश वजे. हा शॉर्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, बरोबर गेला हातामध्ये शॉर्ट थर्डमॅनच्या. आणि यावेळेस मात्र डॉट बॉल येत असताना निखिल पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 12 स्कोर कार्डवर 5 ओव्हर आणि 50 धावेची गरज. वाजव. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि धावफलक 12 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज धनेश आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरसाठी जवळजवळ 6 मिनिटं तुम्ही घेतलेले हे देखील लक्षात घ्या. 19 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील, 4 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. 12 धावा 2 चौकार खेचणारा फलंदाज स्ट्राईकवर. पहिलाच बॉल आणि यावेळेस पहिल्याच बॉलवर विकेट. एज कॅच टेकन. बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये जिथे मात्र चांगला कॅच अगदी राहुल आपल्याला पाहायला मिळते क्लोज किपिंग करत असताना. ही देखील कला तुमच्यामध्ये अवगत असणं गरजेचं आहे. जिथे मात्र आपण बघू खूप कमी कीपर आहेत जे क्लोज किपिंग करतात. आणि हा बघा एज लागली आणि कॅच टेकन केलं. सरळ अँगलने बघूया. बॉल टप्पा पडल्यावर आतमध्ये आला की बाहेर गेला. यावेळेस टप्पा पडल्यावर थोडा मात्र आपण बघू शकतात सरळ होत असताना आणि एज खालची कडा लागते आणि कॅच टेकन विकेट बजावडीचे. थँक्यू मास्टर.
यावेळेस मात्र फटका उंच गेलाय, आणखीन एक विकेट येण्याची शक्यता आणि यावेळेस कॅच ठेकन. 2 बॉल 2 विकेट. फलंदाज आयुष गोल्डन डकचा शिकार. थँक्यू. हॅट्रिक बॉल आणि आपण बघू शकतात बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज धनेश. पहिला बॉल डॉट विकेट, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल डॉट, परंतु चौथ्या बॉलवर कमालीचा फटका चाललाय यावेळेस लॉंग ऑफला. 4 धावेसाठी चौकार. यस डीजे मास्टर बजाव. थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या. आताच्या षटकामध्ये 2 सलग विकेट आणि तिसऱ्या डॉट नंतर हा चांगला फटका, चांगला चेंडू आहे. खोलवरचा बॉल. प्रेक्षकाला विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या टच कोणी बसू नका. बाउंड्री लाईनच्या थोडा लांबच बसा. पडद्याच्या मागे बसा. जे प्रेक्षक वर्ग पडद्याच्या मध्ये बसलेत लॉंग ऑफला त्यांना विनंती आहे, पडद्याच्या मागे बसा. पडद्याच्या त्यापासून बाजूने बसा. एक ओव्हर 5 बॉलचा खेळ होते. 18 वर 2 आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. फुल टच देखील होता परंतु प्रॉपर टायमिंग नाही. चेंडू चाललाय शॉर्ट थर्ड मॅनला. फील्ड होत असताना एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 षटकं इकडे समाप्त झालीत आणि धावा झाल्या त्यामध्येच 19. आणि जिथे आपण बघू शकतात 24 बॉलचा खेळ अजूनही बाकी आणि 24 बॉलमध्ये धावा बनवायचे 43. एस डी मास्टर. थँक्यू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. अगदी बघायला गेलं तर बरोबरीत आहे मॅच. 2 ओव्हरमध्ये जास्त धावा देखील गेल्या नाही परंतु कमी देखील नाही आहेत. दत्तीवरे टीमने देखील 19 बनवल्यात. अजूनही 43 धावेची गरज. थोडं फास्ट खेळा. 14 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 3 ओव्हर फेकावे लागतील हे देखील लक्षात ठेवा. टीम यंग टॅलेंट दांडी आणि तन्विश वझे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी तयार. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका फसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का? थोडा पुढे पडतोय. यावेळेस लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 21. 21 धावा धावपलकावर. प्रणय आणि रितेश आपण बघू शकतात ओपनिंग जोडी. सॉरी 2 विकेट डाऊन झालेत. 1 डाऊन आणि 2 डाऊनचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या बरोबर हातामध्ये. कॅच आउट. विकेट. मास्टर.
एंगेज मास्टर. तन्वीश वजेला विकेट भेटतोय. ओपनिंग फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज, टू डाऊनचा फलंदाज बाद होत असताना आणि रितेश सलामीवीर नो स्ट्राईकला आणि स्ट्राईकला फलंदाज आता येतोय तो म्हणजेच निशांत स्ट्राईकवर असेल. दुसऱ्या बॉलवर आला विकेट. पहिला बॉल 2, त्यानंतर विकेट. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 21. घ्यावेस सरळ गेला हातामध्ये. आणखीन एक विकेट. बजाव डीजे. थँक्यू. एवस मात्र फटका जात असताना डीप मध्ये स्क्वेअर लेगला मात्र चेंडू येत असताना आणि धावा झाल्या ते म्हणजेच आपण पाहू शकतात 22 स्कोर कार्डवर चेंडू फेकून झाले. तिसऱ्या ओव्हरमध्ये 4. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौशिक. नो स्ट्राईकला रितेश आता स्ट्राईकवर आलाय. बऱ्याच वेळानंतर 2 बॉल खेळलाय रितेश. एक धाव मात्र लेगबायच्या रूपात आला आणि एक रिव्हर्स अटेम्प्ट करताना डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल फ्री हिटचा मिळाला होता रितेशला आणि गोलंदाज तन्वीशच होता. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डीपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र इकडून नक्कीच पाहायला मिळणार. चांगली फेकी, ॲक्युरेट थ्रो. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 23-23. यानंतर आजच्या रात्री ती शेवटची अंतिम मॅच आपल्या भेटीला येईल. एक धाव स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होते. धावफलकाचा विचार केला. धावफलक 24. आता मात्र 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. 38-38 एसडीचे मास्टर. एंगेज मास्टर. आदरणीय सन्माननीय प्रीतमजी घरत यांना मी विनंती करेल म्हणजे आमचे पिंट्या भाऊ आपण मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणखीन एक मात्र उंच डोंगरी फटका आहे परंतु डिस्टन्स कमी आहे आणि कॅच केलं जाईल. मोहित पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेट येत असताना 5वा झटका लागतोय बॅटिंग टीमला. 3 ओव्हर 1 बॉल आणि 5 गडी बाद 24 दत्तेवरे टीम. प्रीतम करत आणि मंचावर यायचं आहे. प्रीतम करत. 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 प्रीतम
थँक्यू. 3 ओव्हर 1 बॉल आणि 24 वर 5. चांगला बॉल आहे, चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. गोलंदाज आपण पाहू शकतात मिस्टर धनेश. हॅलो. तर प्रीतम गरज यांचे स्वागत. गणेश भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांचे स्वागत करायचं आहे. प्रीतम गरज हे सुद्धा आपल्या गावात कुठल्याही टुर्नामेंट असो ते आपलं सहकार्य करतच असतात. खरखोर आणि फायर क्रिकेट टुर्नामेंटसाठी त्यांची चांगला योगदान असतो. यूट्यूब कॅमेरा. तर प्रीतम गरज यांचे स्वागत. गणेश गरज खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसेच शैलेश गरत यांचेही स्वागत. मी गणेश भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांचे स्वागत करायचं आहे. शैलेश गरत हे सुद्धा फायर क्रिकेट क्लब, ते सुद्धा फायर क्रिकेट त्यांचा चांगला योगदान होता. एक ठीक आहे, मी महेंद्र बोने बंधूंना सांगतो की त्यांनी त्यांचे स्वागत करायचं आहे. चालू आहे. तर शैलेश गरज यांचे स्वागत महेंद्र बोने सर यांचे असते. खरखूर धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री. आउट, फलंदाज बाद. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते अचूक कामगिरी कॅमेरामॅनची आपण पाहू शकतात. सुपर वर्क होत असताना मैदानाच्या आतमध्ये अनुराग चव्हाण आणि सूरज यादव. ही क्वालिटी आहे डिजिटल आणि पाटील नेटवर्कची, जिथे आपण बघू शकतात. तीन ओव्हर 4 बॉलचा खेळ होतोय आणि 25 वर 6 झटके बॅटिंग टीमला लागतात. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रथमेश दूर राहिले मॅच पासून. सुरुवात चांगली झाली होती, पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. असं वाटलं होतं एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु 25 वर 6 म्हणजे पुढच्या 13 धावेवर 6 झटके आपण पाहू शकतात बॅटिंग टीमला दिलेत दांडी टीमने. यंग टॅलेंट दांडी धनेश 8 रनावर 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि 1 रनआउट. आणखीन एक चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. रनअप छोटा आहे परंतु गोलंदाजी आणि चेंडू टाकण्याची पद्धत अप्रतिम आणि इफेक्टिव्ह. हा बॉल बघा, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर असं म्हटलं जातं. 6 विकेट नंतर टेलेंडर मैदानाच्या आतमध्ये येतात. संदेश आणि प्रथमेश. आताचं मात्र आधुनिक क्रिकेटमध्ये 11चे 11 जण बॅटिंग येते. अभ्यास फटका हा देखील फसला होता परंतु कॅचवर येण्याचा प्रयत्न केला नाही. आणि हा बघा, चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर 4 धावेसाठी. ओव्हर क्रमांक इथे मात्र 4 समाप्त आणि 29 वर 6. 12 मध्ये 33 पाहिजेत आणि 3.5 मिनिटामध्ये, मी म्हणे की 3 मिनिटामध्ये तुम्हाला ओव्हर संपवावी लागेल, हे देखील लक्षात घ्या. सर 33 पाहिजेत, 12 मध्ये 29 झालेत आणि 5वी ओव्हर घेऊन गोलंदाज राहुल. फायर चषक 2026 34वे वर्ष ज्याने आपल्या गोलंदाजीने गाजवलं. स्पर्धेमध्ये जवळजवळ 18 विकेट ज्याने घेतले तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल पागदरे. आणि चेंडू असतील ते म्हणजेच 12 आणि 12 मध्ये 33 ची गरज. बी फास्ट खेळावा लागेल.
वेळ तुमच्याकडे कमी आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल, पहिला बॉल जिथे मात्र डायरेक्ट हिटची शक्यता परतावं लागलं असतं फलंदाजाला आणि एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 31 स्कोर कार्डवर. डाव्या हाताचा फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्राईकवर असेल. 11 मध्ये 32 ची गरज. 11 बॉल आणि 32 धावेची गरज. खासदार चषक 2026 आणि पहिली रात्र आपल्या भेटीला आलेली आहे. आजच्या रात्रीमध्ये 4 टीम आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामधून एक टीम सुपर 8 मध्ये क्वार्टर फायनल मध्ये जाणार. बिरवाडी संघाने पहिली मॅच विन केली आणि वाट बघतात आमच्या विरुद्ध दुसऱ्या मॅच मध्ये कोण येणार. फटका इकडे मात्र चांगला होता, डीप मध्ये गेला. 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32. 10 मध्ये 30 म्हणजे प्रत्येक बॉलवर 3 ची सरासरी इकडे मेंटेन करावी लागेल. अगदी 1 ते 9 फायर चषक पाहायला मिळाला आणि 12 ते 17 खासदार चषक आपल्याला पाहायला मिळाला. डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा आंबटगोड मैदानावर दरवर्षी 3 ते 4 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. एज लागली होती. यावेळेस मात्र सिंगल साठी नाही गेले. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतोय फलंदाज. 8 मध्ये 24. डॉट आले, माफ करा. 32 झालेत, माफ करा. 30 पाहिजेत. 8 मध्ये 9 मध्ये 30, माफ करा. यावेळेस फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जिथे मात्र कमालीचा कॅच टिपला जातोय. 7वा झटका लागतोय बॅटिंग टीमला. आता मात्र 8 चेंडू आणि 8 मध्ये बनवायचे 30. चांगली गोलंदाजी एसडीचे मास्टर. वेंकटेश मास्टर. आठ चेंडू आणि 30 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद. आणि टायमर तुमचा संपलाय म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. दांडी टीम हे देखील लक्षात घ्या. यंग टॅलेंट दांडी 8 मध्ये 30. 32 वर 7 झटके आपल्याला पाहायला मिळतात आणि जिथे आपण बघू शकतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बी फास्ट चला दांडी टीम. हर्षद. फटका मात्र जात असताना डीप मध्ये. पाटील नेटवर्क आणि डिजिटल 2 चॅनलच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. एक चांगली क्वालिटी असणारे दोन्ही चॅनल. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. 33 आपल्याला पाहायला मिळतात आणि 4 ओव्हर 5 बॉलचा खेळ होतोय. शेवटचा बॉल असेल 5ची ओव्हर, जिथे मात्र आपण बघू शकतात अजूनही 29 पाहिजेत. वाईट बॉल येतोय ऑफस्टमच्या जास्त बाहेरचा बॉल आणि जिथे आपण बघू शकतात सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34. 28 पाहिजेत 7 बॉलमध्ये. 7 मध्ये 28 म्हणजेच 7चे 7 चौकार इथे मात्र पाहिजेत बॅटिंग टीमला. षटकारांचा विचार केला तर किमान 4, 1 चौकार. 7 मध्ये 28 आणि यावेळेस मात्र 8वा झटका लागतोय. स्टंप दाखवले होते फलंदाजाने आणि यावेळेस क्लीन बॉल होत असताना तेवढे टीमचा फलंदाज बॅक टू द डग आउट. एक प्लेयर मध्ये ठेवावा लागेल दांडी टीम. 38 सर्कल मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये टाइम घेतलेला तुम्ही जास्त 25 मिनिटाच्या वर आणि 1 ओव्हर मध्ये बनवायचे 28. वाजव. थँक्यू थँक्यू मास्टर. चला शेवटची ओव्हर देखील 5 मिनिटात संपवायची हे देखील लक्षात घ्या. यंग टॅलेंट दांडी शेवटच्या ओव्हरसाठी देखील 5च मिनिटं असतील, त्यासाठी देखील जास्त वेळ दिला जाणार नाही. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 28 धावेची गरज.
आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन तामोरे शेवटची ओव्हर चला स्टार्ट करा. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता पहिलाच बॉल जिथे मात्र डॉट बॉल येत असताना पंचाचा इशारा. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 28 धावेची गरज. फिरवलंय बॉलला अगदी यावेळेस टप्पा पडल्यावर किपरच्या हातामध्ये जाताना रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. भाविक आपल्याला पाहायला मिळते फलंदाज 5 मध्ये 28. 62चं टार्गेट 34 वर 8. तयार नव्हता फलंदाज मला तर वाटते. डेड बॉल दिला जाईल. 5 मध्ये 28ची गरज. दातिवरे टीम सुरुवात चांगली केली होती जिथे आपण बघू शकता पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील खेळ ठीकठाक राहिला जिथे मात्र 7 आल्या, परंतु त्यानंतर मात्र पडझड झाली. एका मागे एक विकेट जात राहिले आणि आता आपण बघू शकता 34 मध्ये 8. आधी चांगला बॉल आहे आणि इकडे मात्र विकेट. 9वा झटका लागतोय बॅटिंग टीमला. शेवटचा फलंदाज येणार मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, राजेंद्र राऊत साहेब अक्करपट्टी यांनी मंचावर यायचे आहे. राजेंद्र राऊत अक्करपट्टी यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचं इथे स्वागत आहे. शेवटचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. इथे दातवरे टीम कडून भुवनेश 11व्या क्रमांकाचा फलंदाज. भुवनेश डॉट बॉल येते. चांगला बॉल हाताळलाय भुवनेश आपल्याला पाहायला मिळते. बीट करत असताना किपरच्या हातामध्ये जातोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता आहे मॅच मध्ये जिथे आपण पाहू शकता 3 मध्ये 28ची गरज. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल 2 मध्ये 28. आता मात्र औपचारिकता मॅच मध्ये जिथे आपण पाहू शकता यंग टॅलेंट दांडी टीम 2 हात करण्यासाठी तयार होणार. एक बाजूला असेल बिरवाडी. राजेंद्र राऊत अक्करपट्टी यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचे इथे स्वागत आहे. 5 डॉट. दुसरी मेडन पाहायला मिळेल का स्पर्धेची पाहूया. पहिली मेडन पाहायला मिळाली चिवा घरत मॅन फ्रॉम बिरवाडी. दुसरी मेडन होईल का. आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजी धारधार पाहायला मिळते आणि मेडन ओव्हर. दुसरी मेडन ओव्हर आणि 2 विकेट. आपण पाहू शकतात गोलंदाज चेतन तामोरे, जीवा घरत आणि त्याच्यानंतर चेतन तामोरे 2 गोलंदाज पाहायला मिळाले आजच्या रात्रीमध्ये 2 मॅच मध्ये ज्यांनी मेडन षटक हाताळले. हा शेवटचा बॉल. पहिल्या स्लिपला तैनात निखिल आणि बरोबर एज आणि कॅच टेकन आपल्याला पाहायला मिळालं. निखिल विकेट 2 विकेट आणि त्याचबरोबर मेडन ओव्हर. येस, मॅन ऑफ द मॅच. आजच्या रात्रीमध्ये दोन्ही मॅच मध्ये जर विचार केला ना कुठे ना कुठे गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये देखील
12 धावा देऊन 3 विकेट गारद करणारा धनेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या धनेश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेल, आपण या टॉससाठी मुख्य व्यासपीठावर टॉस केला जाईल. यंग टॅलेंट दांडी आणि त्यांचे विपक्ष बिरवाडी संघ. या ना कॅप्टन या आणि धनेश या आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी